shape. Brave hearts, nation, big things. Luciano. तुझं माझं जुळ बंड्या तुम्ही लोक तिथं झंपर बघताय पाणी थेंब थेंब गळतंय. अरे पण आम्ही झंपर बघायला लागल्यावर पाणी बाजा बाजा गळेल. क्या बात है, क्या बात है. मंडळी, ही आपल्या या आजच्या भागाची खरी सुरुवात आहे. कारण दादा कोंडकेंचं नाव काढलं म्हणजे ढगाला लागली कळ आलं पाहिजे की नाही. मग आलं पाहिजे की नाही. तर मंडळी, तुमचं पुन्हा एकदा मनापासनं मी सिद्धार्थ चांदेकर स्वागत करतोय तुमच्या लाडक्या कार्यक्रमात म्हणजेच वॅसलीन प्रस्तुत अप्सरा आली, कोपावट बाय संतूर, चिंग शेजवान चटणी, पार्ले बेक स्मिथ मारी आणि स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल. तर मी आपल्या सुंदर सुंदर महाअप्सरांना स्थानापन्न व्हायची विनंती करतो. आणि अप्सरांनो, हे नाचणं झालं, आता खरं नाचणं होणार आहे. तयार आहात की नाही? चला तर मग. मंडळी, 1975 मध्ये दादा कोंडकेंचा पांडू हवालदार हा सिनेमा प्रदर्शित झाला आणि तो एवढा गाजला की पुढची अनेक वर्ष दादा पांडू हवालदार या नावानं लोकप्रिय झाले. बर, या सिनेमात दादा कोंडकेंसोबतच विनोदाचे अनभिषिक्त सम्राट अशोक सराफ यांच्या अभिनयाची जुगलबंदी सुद्धा रसिकांच्या डोळ्याचं पारणं फेडते. ह्याच पांडू हवालदार सिनेमातलं एक गीत घेऊन येत आहे आपली पुढची अप्सरा, म्हणजेच नागपूरची संत्रा बर्फी मानसी शर्मा. शर्मा, करेक्ट बोललीस. तुम्हाला शोभल का, मला शोभल का? नक्कीच शोभल. क्या बात है, अप्रतिम यार. जोरदार टाळ्या होऊन जाऊ. वा. महाअप्सरांनो, कसा वाटला हा परफॉर्मन्स? सगळ्यात पहिल्यांदा सोनाली, काय वाटतंय? क्या एनर्जी होती यार. वा वा वा. म्हणजे तुम्ही दोघांनी मिळून एक कम्प्लीट माहोल क्रिएट केला आणि सुपर्ब एनर्जी होती सुरुवातीपासून एंड पर्यंत. मला असं वाटतं की एनर्जी इतकी काय म्हणतो व्हायरल करणारी होती की आम्हाला सगळ्यांना असं उठून नाचावंसं वाटत होतं. सो
फुल ऑफ एनर्जी द ॲक्ट. तू दिसते सुंदर. त्यांनी सुद्धा खूप छान साथ दिली तुला. मला तुमची सिंक इतकी आवडली. मिरर सिंक म्हणतात ना, तसं सिंक होतं पूर्ण ॲक्टमध्ये. एक पैसा पण इकडच्या तिकडे झाला नाही. आउटस्टँडिंग सिंक. म्हणजे सिंकसाठी ॲक्च्युली जोरदार टाळ्या. त्यात तुम्ही वॅकिंग पण केलं. छान. मला खूप आवडली कोरिओग्राफी. मला खूप मजा आली. मी कम्प्लिटली एन्जॉय केला परफॉर्मन्स. तू एन्जॉय करत होतीस, तुम्ही दोघं एन्जॉय करत होता, त्यामुळे आम्ही सगळ्यांनी एन्जॉय केला. मला खूप आवडला. माया, तुला एक शिट्टी मारायची आहे. क्या बात है. दीपाली ताई, मानसी, तू एक्सप्रेशन देत होती ना प्रत्येक मध्ये 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 मध्ये, ते एक वेगळ्या स्टाईलनी देत होती. म्हणजे प्रत्येक जण देत आहेत, पण तुझ्या एक्सप्रेशनमध्ये एक वेगळा गोडवा होता. आणि तुम्ही वॅकिंग परफेक्ट ठिकाणी वापरलं की जिथे यूज करता आलं. म्हणजे त्या जो जुना काळ आहे त्याला न तडा देता नवीन काळ त्यात मिस केलात. त्यामुळे ती छान वाटलं. बेसिकली खूप छान वाटलं. त्यामुळे त्यासाठी कौतुक तुमचं. खूप कौतुक. आणि अशीच मेहनत करत राहा मानसी. तुझ्याकडनं खूप अपेक्षा आहे. सो ऑल दी बेस्ट आणि लव्ह यू. थँक्यू. सुरेखा ताई, पाठीत भाकरी, भाकरीवर तांब्या, तांब्यात दूध हाय गाईचं, आहा. गाईचं ओ घेता का दाजी बाबाईचं. हाय हाय हाय. मानसी, खरंच वराडी तडका आहे तुझ्याकडे. थँक्यू ताई. आज तुझं जे गाणं झालं आणि त्याच्यामध्ये जी नजाकत तू केली, सगळा पूर्ण डान्स पायाच्या नखापासून तर डोक्याच्या केसापर्यंत, तुझा जो चेहरा बोलतो ना, तो खरंच हिरोईन तर आहेच तू. आणि ती अदाकारी, तो चेहरा बोलका, तुझ्या पर्सनॅलिटीला शोभणारा. आणि खरंच तू लाजवाब आहे. क्या बात है. वाह. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या मानसीसाठी. थँक्यू सो मच मानसी. हे अंजलीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान, हे अंजलीच्या सुद्धा तुला रामाचं वरदान, लाजायला काय झालं? नाही म्हणजे कसं माहिती का, आता या अप्सरांना म्हणजे ह्या कशा, म्हणजे मी माझ्या स्वर्गामध्ये तुम्हाला सांगतो, अप्सरा नाचल्या की मी कमेंट पास करतो. पण जे आलं इथं गणित उलट आहे. इथं याच चिट्या मारतात, हेच पिटी उडवतात. मला एक सांगा, ते स्वर्गात ज्या अप्सरा आहेत ज्यांच्यावर तुम्ही कमेंट पास करायचा, तर त्या अप्सरा आमच्या अप्सरांपेक्षा सुंदर आहेत का? त्या मायला काय सांगू, त्या मायला सुंदर सोडा, त्या मायला आळणी एक नंबरच्या. आईला आळणी गावची येडी जत्रा नुसती. त्या माग काय झालं, एक अप्सरा आली, तिला लव्ह लेटर लिहायचं होतं. माझ्याकडे आली, मला बोलते दादा मला ते लिहून द्यायला लव्ह लेटर. लहान काय लिहायचंय, बोललो नाव काय तुझ्या बॉयफ्रेंडचं, बोलली तुषार. आता मला कळलं ना, तुषारला उकार कुठला द्यायचा, पहिला की दुसरा. त्या आईला मी तिला विचारलं, तुषारची तू पहिली की दुसरी? ती मला म्हणली काय माहिती का, मी तिसरी. नाही, बरोबर आहे तुमचं. बरोबर ना. नाही मला बरोबर असतं, त्या मायला आपण नेहमी बरोबर बोलतो. बरोबर आहे. म्हणून तर लोकांनी आपल्याला डोक्यावर घेतलं, उगाच नाही घेतलं. नाही, एकदम बरोबर आहे तुमचं. खरं आहे दादा, तुम्ही जनसामान्यात लोकप्रिय आहात. याचं सगळ्यात महत्वाचं कारण म्हणजे तुम्ही मातीशी कायम ठेवलेली नाळ. आणि ज्यासाठी मला असं वाटतंय जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजे. मला दैव मला बोला, मंडळी, आता तुम्हा समोर येत आहे पुणे ग्रामीणची हवा हवाई, अर्थातच पायल मेमाणे. माळ्याच्या मळ्यामध्ये कोण ग उभी, राखण करते मी
मध्ये कोण ग उभी राखण करते मी रावजी करो करी मायाच्या मळ्यामध्ये कोण ग उभी वांगी तोडते मी रावजी रावजी आंबेल कालावजी पाणी कुणीतरी रावजी आंबेल कालावजी पाणी कुणीतरी बहना यू आर रॉकिंग. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अप्रतिम. तर लवकर मला कविता आली आहे. आता आपण थेट आपल्या महाप सरांना विचारू त्यांना परफॉर्मन्स कसं वाटलं ते. पण त्याआधी आपण घेऊयात एक छोटासा ब्रेक. कुठे गंमत करतो आपण सगळ्यात पहिल्यांदा विचारूया सोनालीला हा परफॉर्मन्स कसा वाटला. सोनाली. तर हाँ. सिद्धार्थ की बहना हा क्या तेरा कहना. हा नहीं विसरले. सिद्धार्थ की नहीं बहना विसरले. क्या तेरा कहना. पायल नाम है तेरा जो है एक गहना. ये आ गई है वापस बाकी लोग डर के रहना. तर व्हॉट अ कम बॅक पायल. वा 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 कुठे होतीस ग इतके दिवस. खूप गोड झाला परफॉर्मन्स. एक तर तू छान दिसतेस. इतकी अशी गोड गोड एकदम टिपिकल ओल्ड स्कूल चाम आहे तुझ्या चेहऱ्यामध्ये. त्यामुळे ह्या गाण्याला अशा पद्धतीच्या रेट्रो गाण्यांना तू खूप छान अशी शोभून दिसतेस आणि तू करेक्ट ते असे गोड गोड एक्सप्रेशन्स पण देतेस. त्यामुळे लुक वाईज एक्सप्रेशन्स वाईज आणि एनर्जी वाईज आज तू कडक परफॉर्म केलेला आहेस. तुला अप्रतिम साथही मिळाली आणि तू जी ती वरती लिफ्ट केलीस तेव्हा आम्ही सगळे असे झालो होतो की खूप कॉन्फिडेंटली केलेस पण कुठेही त्या गाण्याचा चाम नाही संपू दिला. उत्तम सादरीकरण. आणि मुळात हा सिनेमा सोंगाड्या या चित्रपटातील हे गाणं आहे जे की पहिली फिल्म होती दादा कोंडकेंची. आणि जेव्हा त्यांनी ही फिल्म प्रोड्यूस केली तेव्हा त्यांनी डिस्ट्रीब्यूट कशी करायची म्हणजे सिनेमाचं वितरण ही सुद्धा अतिशय महत्त्वाची गोष्ट असते. आणि दादा कोंडकेंना तेव्हा त्याच्याविषयीची फार माहिती नव्हती. त्यामुळे त्यांनी नाज नावाची जी बिल्डिंग आहे मुंबईत साऊथ बॉम्बेमध्ये जिथून वितरण होतं हिंदी मराठी सगळ्याच चित्रपटांचं तिथे ते गेले विचारायला की मला आता हा सोंगाड्या नावाचा हा चित्रपट आहे आणि त्याचं वितरण करायचं तर तुम्ही प्लीज
मला मदत करा किंवा कशा पद्धतीने करायची तुम्ही मला गाईड करा. तर चित्रपट बघितल्यानंतर त्यांचं म्हणणं होतं की असा कुठला हिरो असतो बावळट हिरो आणि त्याच्या मागे कुठली हिरोईन वेडी होऊ शकते का, तर हा चित्रपट काय चालणार नाही, आम्ही तर काय याचं वितरण करणार नाही. आणि मग दादा कोंडकेंकडे कुठलाच पर्याय उरला नाही. तर ते म्हणाले की ठीक आहे, आता माझ्याकडे कुठलाच पर्याय नाही, मी स्वतःच चित्रपटाचं वितरण करतो. म्हणून त्यांनी भानुविलास पुण्यात एक थिएटरमध्ये या चित्रपटाचं एक शो लावूयात असं ठरवलं. मग त्यांनी चित्रपट त्यांना दिला आणि ते इच्छा माझी पूर्ण करा याच्या प्रयोगासाठी दौऱ्यावरती निघाले. त्यांना इमिजिएटली काही दिवसांनी फोन आला की तुमचा चित्रपट धो चालतोय आणि इतकी गर्दी झाली आहे की आम्हाला गर्दी सांभाळण्यासाठी, लोकांची गर्दी सावरण्यासाठी पोलीस बंदोबस्त करायला लागतोय. आणि चित्रपट एवढा गाजला की त्यापुढचे सगळे चित्रपट दादा कोंडकेंनी स्वतः वितरण केले. आणि आपल्या सगळ्यांना माहिती आहे की सिल्वर जुबली देणारे ते एकमेव अभिनेता प्रोड्युसर होते ज्यांनी लागोपाठ 9 चित्रपट असे दिले ज्यांची सिल्वर जुबली झाली. क्या बात है. अशा या दादा कोंडकेंचा हा पहिला सिनेमा सोंगाड्या आणि त्याचं हे गाणं तुला करायला मिळालं आणि तू त्याचं चीज केलंस. मला असं वाटतं या परफॉर्मन्ससाठी पायल माझ्याकडून मानाची नथ देऊ इच्छित आहे. येस ताई. मी ना तुझ्याबरोबर जो पार्टनर होता त्याचं नाव काय आहे प्लीज? मयुरेश. कौतुक त्याचं, कारण त्यांनी ज्या पद्धतीने तुला साथ दिली आहे ना पायल, एकतर तू आहे छुईमुई, डेफिनेटली तुझ्याकडनं त्या ब्रॉड स्टेप काढून घ्याव्या लागतात, तुला फ्री करावं लागतं, पण त्यांनी तुला जी साथ दिली ना ती अप्रतिम होती. त्यामुळे हा परफॉर्मन्स इथपर्यंत पोचला. तुझे एलिमेंट्स म्हणजे तू ज्या पद्धतीने जंप मारलीस, त्या जंप मारल्यानंतर तो एक स्टान्स तू घेतला वरती आणि तू जी राऊंड गरा फिरली आहेस ती, म्हणजे आजपर्यंत इतके एपिसोड झाले अशा पद्धतीचं एकही कोणीही आजपर्यंत ते केलेलं नाही आहे. कौतुक पायल तुझं आणि लव्ह यू. क्या बात है. थँक्यू ताई. थँक्यू सर. सुरेखाताई, काय वाटतंय, कसा वाटला परफॉर्मन्स? आजचा परफॉर्मन्स खूप छान केलाय तू. थँक्यू ताई. आज दिसते पण सुंदर तू. थँक्यू ताई. थँक्यू सो मच. सिद्धार्थ, मला एक बोलायचं होतं. हा, तू असा बुजगावण्यासारखा तिथे उभा राहा. खूप छान दिसतोय तू. आजच्या एपिसोडला तू खूप सुंदर दिसतोय. आणि मला असं वाटतं सोनालीनी तुझ्या जवळ येऊन जे गाणं पायलनी परफॉर्म केलंय ते सोनालीनी करावं अशी माझी इच्छा आहे आणि सगळ्यांची अपेक्षा आहे. पण मी बुजगावण्यासारखंच उभं राहायचंय का? काय रे, थोडं करायचं. तू करतो तू करतोस. Come on, yeah! मराठीतली जेनिफर लॉरेन्स. जेनिफर लॉरेन्स म्हणतो नालायक. सुरा लागलं रे ना.
लागलं का सोनाली? नाही 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 नाही. ती जे काही बोला जमते ऍक्ट झाल्यावर पडायला. पण आपल्या अप्सरांना विचारूया त्यांना हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. ज्याच्यात तुमचाही सहभाग होता. तुमच्याकडे माईक बिक आहे का? आहे. हाय हाय, हा परफॉर्मन्स माझ्यासाठी फटाका परफॉर्मन्स, फेटा तो बनता है बॉस. मंडळी, दादांनी नेहमी पडद्यावर साध्या वेंधळ्या माणसाचं चित्र रेखाटलं. त्यांच्या पात्रांमध्ये हा समान धागा असला तरी त्यातल्या विनोदाची आणि संवादाची जातखुळी वेगवेगळी होती बरं का. विनोदातून समाजाच्या अनिष्ट रूढीवर त्यांनी जोरदार प्रहार केला. विविध सामाजिक प्रश्नावर त्यांनी एकेकाळी केलेल्या पथनाट्याचे संस्कार असावे कदाचित. त्या काळी कुठलंही समाज माध्यम ऍक्टिव्ह नसताना सुद्धा दादांचे विनोद कमालीचे व्हायरल झाले. यावरून दादांच्या लोकप्रियतेचा अंदाज येतो. आता यापुढच्या आपल्या अप्सरेला सुद्धा दादांच्या एका गीताचं व्हायरल झालंय आणि तिला खोकला सुरू झालाय. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पुण्याची ऑलराऊंडर गर्ल ऐश्वर्या सीमा काळे. त्यासाठी आले पुढे माझं दिल
वा 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 मला मला फार कौतुक वाटतं ऐश्वर्याचं, कारण इतका खोकला झाला असताना सुद्धा पोरगी काय कमाल नचली. क्या बात आहे, जोरदार टाळ्या. शब्दातही आलं. अमेझिंग. आता आपण जाणून घेऊया आपल्या महाअप्सरांना तुझा हा खोकला कसा वाटला ते. सगळ्यात पहिल्यांदा दीपालीताई. आज एक असं गाणं, अशी लावणी ज्यात चटपटा मस्ती सगळ्या काही गोष्टी. सगळ्यात कौतुक तुझ्या पार्टनरचं पण. आज ज्या पद्धतीने हे गाणं कोरिओग्राफ झालं, ते गाणं कोरिओग्राफीला खूप खूप सचिन टू गुड, खूप छान, खूप मस्त, खूप चांगले कॉमेडी पंचेस. म्हणजे आज आता ह्या परफॉर्मन्सने वाटलं की दादांच्या गाण्यावर परफॉर्मन्स होत आहेत. वा 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 वा, क्या बात. थँक्यू. मला असं वाटतं की कदाचित दादा पण असले असते ना, तर त्यांनी हा परफॉर्मन्स बघितला असताना तर तेही म्हणाले असते, यार आपण असं केलं असतं तर किती मस्त केलं असतं नाही. ऐश्वर्या, आता अजून काय कौतुक करू मी तुझं. हा परफॉर्मन्स माझ्यासाठी फटाका परफॉर्मन्स, नादखुळा परफॉर्मन्स, फेटा तो बनता है बॉस. रेखाताई, कसा वाटला परफॉर्मन्स. ह्योच नवरा पाहिजे या चित्रपटातलं हे गाणं, दादा कोंडकेंचा चित्रपट. दादा कोंडकेंनी मधु कांबीकरला हा चित्रपट दिला होता ते एकच गाण्यापुरता. मधु कांबीकर ह्या लालबागच्या हनुमान थिएटरमधल्या एक लावणी सम्राज्ञी. पण संगीत बारीमध्ये नाचता नाचता दादा कोंडके यांची नजर मधु कांबीकरवरती पडली आणि त्या पद्धतीने त्यांनी हा चित्रपट मधु कांबीकरला दिला. आणि हे गाणं एकच त्यांचं गाजलं. त्याच्यानंतर मधु कांबीकर हिरोईन झाल्या. तर मला असं वाटतं की ऐश्वर्या, तुला सुद्धा असेच चित्रपट मिळत जावेत. क्या बात. थँक्यू थँक्यू ताई. वा, थँक्यू सो मच सुरेखाताई. बेस्ट ऑफ लक. थँक्यू ताई. सोनाली. ऐश्वर्या, मी खूप प्राऊडली हे बोलू इच्छित आहे की तू अप्सरा अलीच्या मंचावरची सगळ्यात वर्सटाईल परफॉर्मर आहेस. वा, थँक्यू. तू प्रत्येक वेळेला तो एक काहीतरी वेगळा फॅक्टर शोधतेस, आणतेस आणि तो असा करेक्ट वाजवतेस. म्हणजे तू बेली डान्सिंग केलंयस, तू बैठकीची लावणी अप्रतिम करतेस, तू स्टंट्स करतेस, तू वेस्टर्न करतेस. पण आज या ॲक्टमध्ये एकतर मला सगळ्यात आधी कोरिओग्राफरचं भरपूर कौतुक करावं असं वाटतंय. सचिनजी, ब्रिलियंट कोरिओग्राफी होती. कारण या गाण्यावरती एवढं काय काय होऊ शकतं याचा विचारच मुळात कधी कोणी केला नसेल असं मला वाटतंय. आणि त्यात तुझी जी साथ दिली, काय नाव त्याचं, प्रसाद ओझरकर. प्रसादचं मी विशेष कौतुक करू इच्छित आहे. कारण त्यांनी अप्रतिम साथ दिली आहे. त्याचा गेटअप, मुळात काय झालं या ॲक्टमध्ये मला जे आवडलं की तुम्ही कुठेही अंडरलाईन न करता
ते जास्त खुलून आणलं. मला असं वाटतं की जेव्हा अशी सटल कॉमेडी होते ना तेव्हा ती जास्त पोचते आणि ते तुमचे वेगवेगळे पंचेस तुमच्या वेगवेगळ्या स्टेप्समधनं आल्या. म्हणजे तो टेबलचा पोर्शन तर आउटस्टँडिंग होता. ओव्हरऑल तू स्टेथोस्कोप ज्या पद्धतीने वापरलास, त्याचं मंगळसूत्र केलंस, बांधा गळ्यात डोरलं कोरून तुमचं नाव. अपेक्षित गोष्टीच्या पलीकडे जाऊन काहीतरी वेगळं करायचा प्रयत्न करता आणि म्हणून हा परफॉर्मन्स अतिशय महत्त्वाचा ठरतोय माझ्यासाठी की तुम्ही खूप वेगवेगळे प्रयत्न केले, प्रयोग केले आणि ते सगळे यशस्वी ठरले. थँक्यू. वा वा वा, थँक्यू सो मच सोनाली. मला सगळ्या महाअप्सरांना आणि आपल्या मंडळींना हे सांगावंसं वाटतं की आपली ऐश्वर्या जरी हरहुन्नरी असली, जरी मल्टी टॅलेंटेड असली, तरी आणखी एक कॅरेक्टर तिच्यामध्ये लपलंय. ते कॅरेक्टर अगदी 2.5-3 वर्षांचं आहे. जेव्हा ऐश्वर्या सीमा काळे ही मुलगी सीमा काळ्यांशी बोलते, म्हणजे तिच्या आईशी बोलते, तेव्हा ती कशी बोलते हे बघणं फार अप्रतिम आहे बरं का. बरोबर? असं काही नाहीये. नक्की. 1 मिनिट. कशी बोलते आता आपण फोन लावूयात आईला. चल, हे कळलंच ऐकूच पाहिजे यात. नाही का. मी काय म्हणतो, मी एक खोटा फोन लावतो. हा ओके. हा खोटा बेल खोटा वाजतील, फोन उचलला जाईल, मग तू बोल. ओके. ठीक आहे, चला. 1 2 3. ट्रिंग 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 ट्रिंग. हो, उचला की. कशी आहेस तू बळा राणी? हॅलो आजी. या 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 या. ऐ हे. ही आमच्या फॅमिलीतली यंगेस्ट मेंबर आहे. आजी ती आता 92 इयर्स ओल्ड आहे. वाव. आणि, म्हणजे आम्ही काय किंवा आमच्या फॅमिलीमधले कोणीही काय तिच्यासमोर मार खाऊ, ती एवढी सुंदर स्वयंपाक करते. आणि म्हणजे माझ्या गार्डनची काळजी घेण्यापासनं अजूनही ते मला काय आवडतं ते सगळा, प्रत्येक लाडू, प्रत्येक स्वयंपाक, दिवाळीत सगळा फराळ, हा सगळा अजूनही ती करते. आणि तिचा पहिला प्रश्न असतो, राणी काही खाल्लंस का? सो आणि आजी भोपाळला होती, सो आय डिड नॉट एक्सपेक्ट की ती इथे आत्ता असेल. आणि आय एम व्हेरी हॅपी. माझी मावशी आली आज. आमच्याकडे ट्विन्स आहेत, आय कॅन से. ऍक्च्युली दोघी सेम दिसतात. येस. माझी मावशी आहे सविता पाठक आणि शी इज ऑल्सो फ्रॉम भोपाळ. माझी सख्खी बहीण आहे इकडे. माय मोटिवेशन. त्यामुळे मी डान्स करायला लागले. आणि राईट फ्रॉम 1 2 3 ते मुरली मनोहर कृष्ण कन्हैया हे जे माझे डान्सेस होते ते मला माझ्या बहिणीने शिकवले आहेत. ती क्लासिकली ट्रेंड कथ्थक डान्सर आहे. तिला स्लिप डिस्कचा प्रॉब्लेम झाल्या कारणाने तिला डान्स आणि स्पोर्ट्स सोडावा लागला. बट शी इज माय बिगेस्ट मोटिवेशन, आय कॅन से. कळलं मी जे बोलत होतो ते हे. मम्मा आज तू सेक्सी दिसतोय एकदम. आय मीन व्हॉट दॅट्स द युज्युअल वे. सो तिचं कधी ती म्हणते की आय मिस यू किंवा असं काही, तर वी हॅव वन पेटंट. I miss you 1 much. I miss you 2 much. I miss you 3 much. I miss you magar much. So sweet, so sweet. So this woman
ओके छोटू कमॉन. कमॉन 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 ऐश्वर्या, आज हाच तो दिवस ज्याची वाट पाहत होतो आम्ही. आई स्वतः एक स्पोर्ट्स पर्सन आहे. ती महाराष्ट्राची कबड्डी आणि खो खोची कॅप्टन राहिली आहे. क्या बात. वा. सो मला जे काही आमच्या दोघींमध्ये स्पोर्ट्स आलेलं आहे ते आईकडनं आलेलं आहे. आणि जे काही डिसिप्लिन म्हणतो, काही संस्कार किंवा जे काही आज आम्ही आहोत ते फक्त आणि फक्त आईमुळे आहोत. कारण मी आज खूप अभिमानाने तिचं नाव लावते, ऐश्वर्या सीमा काळे. सो दॅट्स द बिगेस्ट मोमेंट फॉर मी. आणि तिने जे काही आज माझ्यासाठी किंवा माझ्या बहिणीसाठी किंवा आता ती माझ्या भाच्यांसाठी जे काही करते, आय जस्ट कांट एक्सप्लेन. आणि मी थँक्यू इज अ व्हेरी स्मॉल वर्ड. कारण राईट फ्रॉम माझी तिची साडी, आवडणारी साडी फाडून माझा कॉस्ट्युम बनवण्यापासून ते माझा NCC मध्ये आवाज नेहमी असा असायचा. सो ते ऐश्वर्या तुझा आवाज बसलाय का, सो ती कुठेही गरम दूध माझ्यासाठी घेऊन यायची. माझा अभ्यास कधी झालेला नसायचा तर ती पेपरमध्ये नोट्स काढून ठेवायची की ऐश्वर्या आज ह्या घडामोडी झालेल्या आहेत NCC मध्ये. आणि सगळेजण जेव्हा अगेन्स्ट असतात आणि एकच व्यक्ती, द मोस्ट सपोर्टिव्ह पर्सन तुम्हाला जे लागतं, दॅट्स हर. आणि ती आता रिटायर झाली आहे. सो आय जस्ट बिलीव्ह की ह्याच्यानंतर मी जे काही मला करायचं आहे तिच्याबरोबर करायचं आहे आणि तिला सगळं काही द्यायचं आहे जे आतापर्यंत तिने मला दिलं आहे, माझ्या बहिणीला दिलं आहे. आणि आय हॅव अ व्हेरी वंडरफुल सपोर्टिव्ह फॅमिली. सो मी बाप्पाला थँक्यू म्हणते. आणि माझा आता एक नवीन परिवार आहे झी युवाचा. सो थँक्यू सो मच. थँक्यू. बर इकडे एक मुलगी आली आणि तिचा लहानपणीचा फोटो पण आलाय. तर ते कोण आहेत आम्हाला जरा सांग. ह्या दोघी माझ्या भाच्या आहेत. तुझं नाव सांगशील का? अनन्या. अनन्या आणि काव्या. काव्या अँड अनन्या. आणि त्या दोघी माझ्यासाठी गिफ्ट घेऊन आलेत. नाही मी ते आता मोठी विचारणारच गोष्ट आहे. होते की ते काय आहे आणि कोणासाठी आहे. तुमच्यासाठी आहे. एक नंबर. येस. तुमच्यासाठी नाहीये. हे माझ्यासाठी नाही आहे. नाही. ते बा नाही अनन्या आणि काव्या, खरं सांगा कोणासाठी आणलंय खरं. ते? एकाचं नाव घ्या. सगळ्यांसाठी. नाही सगळ्यांसाठी नाही. जर का हे गिफ्ट एकालाच द्यायचं असेल तर कोणाला कोणाला देशील? काव्या. काव्या. लक्षात ठेवा. अनन्या काव्या. हे बघा मार्क मी देणार आहे ऐश्वर्याला. मी सपोर्ट करणार आहे. नाही पण मार्क मी देणार आहे. सांगणार प्रेम नाहीये मार्क. करते. बदलू शकतो बोलता पण बोलता. मी ऐश्वर्यावर प्रेम करते. हो आमचं जास्त प्रेम आहे ऐश्वर्यावर. ऐश्वर्याला मी आधीपासून ओळखतो. आम्ही आत्तापासून ओळखतो. त्या घाबरल्यात बिचाऱ्या. जाऊ द्या आपण सगळ्यांमध्ये वाटून घेऊ. सुरेखाताई. शेवटी या टेबलावर येणार आहे. इथे झालं शेवटी आज. असं होतं यार. मला जाणून घ्यायचं आहे ऐश्वर्याच्या आईकडनं, आमच्या छोटूच्या आईकडनं, की हे काय काय गिफ्ट मिळतंय हो आम्हाला. माझे सासरे हा वपू काळे, हा. त्यांची पुस्तकं आहेत. क्या बात है. वाह. घर हरवलेली माणसं, क्या बात है. वाह वाह वाह. छोटीशी भेट. सीमाताई, ॲक्च्युली मी एका एपिसोडमध्ये म्हटलं होतं ऐश्वर्याला की मला तुझ्या आईला भेटायचं आहे. येस येस. आणि आज तुम्हाला पाहून खूप छान वाटत आहे. खूप प्राऊड फील करते. कारण खरं म्हणजे बघायला गेलं तर तुमचं कौतुक असं की तुम्ही अशा मुलीला जन्म दिलाय, ती इतक्या लेवलला सगळ्या काही गोष्टी करू शकते. पण सगळ्यात कौतुक तुमचं जास्त, कारण तुम्ही स्ट्रॉंग आहात ना, म्हणून ही अशी कन्या तुमच्या पोटी लाभली आहे. ए तू कर. सगळे का रडताय? हो का रडतायत सगळे? छान आलेत सगळे इथे. ऍक्च्युली दोघी म्हणजे मी अजूनही त्यांची मम्माच आहे. ते कॉल मी मम्मा. आणि मी कधीही कुठेही म्हणजे आउट ऑफ इंडिया असेल, कधीही कुठे जाणार असेल तर ही पहिली असते जी माझ्या बॅगेत जाऊन झोपते. बॅगेत जाऊन झोपते. नॉन स्टॉप रडते. ओय गॉड. का रडतेस अनन्या? काय झालं? कुणी केलं? आपण बऱ्याच चला दिवसांनी walk भेटली करूया. ना. हो ना. ऍक्च्युली ते Miss दोघी केलं. खूप उत्तम डान्स करतात. मग डेफिनेटली पूर्ण फॅमिली इथे स्टेजवर आहे. पाहायला पाहिजे ना काहीतरी. ते मला आवडेल बाबा. येस.
मंडळी आता आपण वळतोय आपल्या शेवटच्या परफॉर्मन्स कडे. त्या मायला मी जायला सारखी मायला जायला बदलले पाहिजे. काय पॅन्ट पॅन्ट कशाला बदलायची? त्या मायला नाडीचा प्रॉब्लेम आहे, तर नाडी बदलली पाहिजे ना. पॅन्ट कशाला बदलू? मला सांगा एवढं काय आहे तुमचं नाडीवर प्रेम? त्या मायला ही नाडी होती म्हणून मी प्रेक्षकांची नाडी ओळखली ना. काय हो आहे की नाही? क्या बात है, क्या बात है, बहुत अच्छा. त्या मला नाडीवर काय प्रेम नाही नाही हे एकदम बरोबर आहे. म्हणूनच दादा कोंडके हे मराठी रसिकांचं लाडकं व्यक्तिमत्व आहे, बरोबर की नाही? पण मी काय म्हणते, बोला. दादांचा हिंदी चित्रपट अंधेरी रात में दिया तेरे हाथ में, हाँ बरोबर बरोबर. दादांचे हिंदी सुद्धा चित्रपट होते. हो मेरे को मालूम है ना, उसमें का एक गाना भी था अच्छा. कौन सा? फुदक फुदक कर चली कहा तेरे पैरों में आएगी मौज. सोच सोच मेरी मैना आगे की सोच, सोच मेरी मैना आगे की सोच. येऊ का मा म्हणजे नको नको नाही नको नको मग तुम्ही चला. नको नको. त्यांना कुठे नेताय, त्यांना खूप जगायचं आहे अजून. मम्मी मी येस वादा करके जाओ. क्या बात आहे. मंडळी कुण्या एका ज्योतिषानं दादांच्या जन्मानंतर त्यांच्या आई वडिलांना सांगितलं होतं हा मुलगा आयुष्यात काहीच करू शकणार नाही. त्याच दादानं आयुष्यात लालबागची चाळ ते शिवाजी पार्कचा बंगला हा यशस्वी प्रवास करून दाखवला. त्यांनी यशाची जी उंची गाठली ती क्वचितच एखाद्या कलावंताच्या नशिबी येते. याचं कारण म्हणजे त्यांची कामावरची नितांत श्रद्धा. यानंतर जी अप्सरा येते तीही आपल्या कलेच्या बाबतीत अत्यंत चिकित्सक आणि कष्टाळू आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया पुण्याची मैना श्वेता परदेशी. वा वा वा. आता आपण जाणून घेऊया आपल्या महाअप्सरांना परफॉर्मन्स कसा वाटला ते. सगळ्यात पहिल्यांदा सोनाली. श्वेता क्या बात है यार, अतिशय इनोव्हेटिव्ह कोरिओग्राफी होती. परत एकदा ह्या गाण्यावरती आपण खूप गोड असा साधा सुधा परफॉर्मन्स पाहिलेला आहे आतापर्यंत, पण यात मला
इतक्या गोष्टी आवडल्या आहेत की मी लिस्टच केली आहे. मला काय काय आवडलं त्याची. एकतर पहिली ती जी लिफ्ट होती, डायरेक्ट तू त्याच्या खांद्यावरती जाऊन बसलीस. आहा, काय स्मूथ आणि काय बॅलन्स कमालीचा होता. म्हणजे युजली थोडं तरी आपण होतो, पण तू कमाल केलास ते. त्याच्यानंतर एक फ्लोरल मुवमेंट केली आणि एक छोटीशी कमरेची मुवमेंट केली, ती फार गोड होती. ती माझ्यासाठी वन ऑफ द मोस्ट फेवरेट वाव मोमेंट्स तुझ्या ॲक्टमधली होती. ओव्हरऑल परफॉर्मन्स इतका स्मूथ होता. म्हणजे तुम्ही इतक्या सगळ्या वाव मुवमेंट्स केल्या तरीही कुठेच गडबड नाही झाली, हडबड नाही झाली, पडापड नाही झाली, 19-20 नाही झालं. अतिशय स्मूथ, परफेक्ट, फ्लॉलेस परफॉर्मन्स होता. आणि या स्मूथ परफॉर्मन्ससाठी, या कोरिओग्राफीसाठी आणि तुमच्या दोघांच्या केमिस्ट्रीसाठी मला तुला मानाची नथ द्यायची आहे फायनली. क्या बात है. वा वा वा, मानाची नथ मिळाली आणि पोरगी डुलायला सुद्धा लागली बघा. तेव्हा क्या बात है. आता आपण जाणून घेऊया दीपाली ताईला हा परफॉर्मन्स कसा वाटला ते. तुझा जो प्रवास आहे तो स्टेप बाय स्टेप एक लेवल अप होत चाललाय. मी तर म्हणेन तुम्हा सगळ्यांना की तुमच्यासाठी खूप मोठी कॉम्पिटिशन आहे ही. श्वेता फायनलमध्ये टॉप 3 मध्ये असू शकते, अशा लेवलचा ती परफॉर्मन्स करते. वा वा वा. तुझ्याबरोबर जो पार्टनर होता ना, त्याने कितीही नसला तरी माझं आज त्याच्याकडे लक्ष नाही गेलं. मी फक्त 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 श्वेता, मी तुझ्याकडेच बघत होते. आणि आय नो मला, पण जो बनताय तो जो बनताय आहे बॉस. हा परफॉर्मन्स माझ्यासाठी नादखुळा परफॉर्मन्स, फटाका परफॉर्मन्स, फेटा तो बनता है बॉस. वा.
आता हे जाणून घ्यायची वेळ आली आहे की आपल्या महाअप्सरांनी आपल्या अप्सरांना काय गुण दिलेत ते आपण जाणून घेऊया लगेचच. महाअप्सरांनो, मी क्यू कार्ड गेलं येऊ क्या बात. तर मला आपल्या अप्सरांना आणि आपल्या मंडळींना सुद्धा हे सांगायचं आहे की फिनालेसाठी आपल्याकडे 5च जागा आहेत. म्हणजे 5च अप्सरा फिनालेमध्ये जाऊ शकतात. सो ह्यासाठी तुमच्या मागच्या आठवड्यातले गुण आणि या आठवड्यातले गुण एकत्र करून जाहीर केले जातील. सो आत्ता जे गुण असतील त्यामध्ये तुमचे मागच्या आठवड्यातले गुण सुद्धा आहेत. प्रत्येक आठवड्याला याची ॲडिशन होत राहणार आहे आणि त्यावरनं आपल्याला कळणार आहे आपल्या टॉप 5 अप्सरा कोण आहेत ते. तर तो निकाल जाहीर करण्यासाठी मी आपल्या 8ही अप्सरांना मंचावर येण्याची विनंती करतो. जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या या 8ही जणींसाठी. सो सगळ्यात पहिल्यांदा ऐश्वर्या. ऐश्वर्या, तुला 20 पैकी मिळाले आहेत 19 गुण. श्वेता, तुला पण 19 गुण. किन्नरी 18 गुण. माधुरी 17 गुण. ऋतुजा, तुला पण 17 गुण. पायल 16 गुण. मानसी 16 गुण. आणि श्रुती आपल्याला मिळाले 15 गुण. मंडळी, हा सामना अजून अजून कठीण होत जाणार आहे. मार्कांची गॅप, गुणांची गॅप वाढत जाणार आहे, कमी होणार आहे, वाढत जाणार आहे, कमी होणार आहे, काहीही येऊ शकतं. आपल्या हातात काही नाही. जे काही आहे ते सगळं आपल्या महाअप्सरांच्या आणि या अप्सरांच्या हातात आहे. आपण एक करू शकतो, आपण या अप्रतिम नृत्यांचा आस्वाद घेऊ शकतो. आपण आता भेटणार आहोत अशाच काही अप्रतिम नृत्यांचा आस्वाद घ्यायला पुढच्या आठवड्यात. त्यामुळे अजिबात पाहायला विसरू नका. वॅसलीन प्रस्तुत अप्सरा आली, को पावर्ड बाय संतूर, चिंग शेजवान चटणी, पार्ले बिस्किट मारी आणि स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल.